कोल्हापुरी मटणाचं लोणचं लागणारं साहित्य आपल्या समोर आलेलं आहे. आपल्याला आता कृती करायची आहे, पण त्याआधी आम्हाला साहित्य सांगा. बकऱ्याचं मटण मऊ घेतलेलं आहे. चिरलेला बारीक कांदा, सुकं खोबरं, चिरलेली बारीक मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीचं वाटण, चिरलेली बारीक कोथिंबीर, कोल्हापुरी झणझणीत तिखट मसाला, खसखस, लिंबू, तीळ, गरम मसाला, हळद, आणखी मीठ. वा, तुम्हाला कोणी शिकवलंय लोणचं? आईने शिकवलं, आईच्या हातीच होते ना. चला कृती करूया आपण. काय करायचंय? मला बाउल हवाय, आपण मटणाला मॅरिनेशन करून घ्यायला बरं. लागणार. तुम्ही जॉब करायचा नाही, माझं कॅटरिंगचा व्यवसाय आहे. आहे का अजून? हो. अरे वा, किती वर्ष झाली? मला आता जवळजवळ मी 2013 पासून चालू केला. 13 10 23 आणि वरचे 3 म्हणजे 13 वर्ष झाली. हो. लईच भारी. वा 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 वा. तुम्ही कोल्हापूरच्या आणि तुमचे साहेब कुठले? मुंबईचे. अच्छा, मग कोल्हापूर मुंबई गाठली कशी? तुमचं अरेंज मॅरेज का लव्ह मॅरेज? अर्थात लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज? हो. घरातल्या घरात आत्याचा मुलगा. मैंने असं प्यार किया. होय. म्हणजे त्यांनी त्यांच्या मामाची पोरगी केली हो. हो. आहे का नाही? वा, मीठ घातलं, हळद घातली. आता हे आपण आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीचं वाटण केलेलं आहे ते घालते. वा, आल्याचं वाटण आहे हो. आणि लिंबू. वा वा वा, फार छान. कोल्हापुरामध्ये लग्नाचा मेनू पण जरा वेगळा असतो ना? हो. म्हणजे माझ्या लग्नात काय होतं, जिलेबी होती, मटकीची उसळ होती, बटाट्याची भाजी होती, पुऱ्या होत्या आणि मसाले भात म्हणजे फेमस जास्त. अच्छा. हो. त्याच्यात नॉनव्हेज नव्हतं का लग्न? नॉनव्हेज म्हणजे असं मुलाचं लग्न असेल ना, तर आमच्याकडे नॉनव्हेज म्हटलं तर लग्न झाल्यानंतर, पूजा वगैरे झाल्यानंतर गोंधळ असतो, तेव्हा नॉनव्हेज असतं. ठीक आहे. मग आता आपण जरा मागे जाऊया. हो हो. मामाची पोरगी त्यांनी विचारलं स्वतः तुम्हाला का मामा थ्रू आले? नाही, असं खेळत खेळतच म्हणजे झालं बोलायचं. आणि विचारायला म्हणजे असा कोणता खेळ आहे जो खेळताना लग्नाची बोलणी झाली? असं चिडवतात ना, अरे मी तुला माझ्या मुलगीला देणार, मग अरे तुझा नवरा, ए तुझी ही बायको, असं म्हणजे घरात चिडवायचे, ते आम्ही प्रेमात रूपांतर केलं. किती छान. आता या केटरिंगच्या व्यवसायाविषयी थोडं सांगा. 13 वर्षांपूर्वी तुम्हाला हा व्यवसाय मुळात सुरू करावा असा का वाटला? ॲक्च्युली मी ब्युटी प्रॉडक्ट्स करायचे, तर मी असंच कमर्शियल एरियामध्ये मी जात होते, तर तिथे मला ती एक मुलगी म्हणजे माझ्याकडून सगळे कॉस्ट्युम्स हे घ्यायची, प्रॉडक्ट घ्यायची, तर ती मला म्हणायची, काकू तुम्ही कोल्हापूरच्या आहात ना, तर तुम्ही टिफिन वगैरे चालू करा ना. तर मी म्हटलं, अरे आवडेल की नाही काय माहिती जेवण वगैरे, अरे तुम्ही करून तरी बघा. मग असं म्हणता म्हणता मी विचार केला आणि चालू केल्यानंतर पहिले सुरुवातीला मी व्हेज घेऊन जात होते. बर. मग व्हेज म्हणता, अरे काकी तुम्ही नॉनव्हेज पण चालू करा ना. नॉनव्हेज म्हणता मग मी नुसतं चिकनचे प्रकार चालू केला, चिकन बिर्याणी, आणखी कोल्हापुरी असं चिकन वगैरे चालू मग केलं. काकी तुम्ही मटण पण चालू करा ना. सगळंच चालू केलं मी. फिश फ्राय, चिकन फ्राय, बिर्याणी, व्हेज बिर्याणी, हे सगळं स्वतः मी बनवायची सर. वा वा, म्हणजे कामातनं काम जनरेट झालं, हो. आहे की नाही?